भुजबळ आणि वडेट्टीवारांची अशी युती झाली आहे. हा तसं काही एक झाली म्हणजे पाठपुरावा सगळ्यांनी करायचा, कळू द्यायचं नाही. आता वडेट्टीवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना, ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही. काय ते जरांगेचं काय, तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती. आता वडेट्टीवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना, ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? ते काय पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात. त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, हे कसं काय? आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही. हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं, दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे. त्यामुळे यामध्ये 1% तथ्य नाही. मी आणि भुजबळ एकत्र बसलो, भुजबळ साहेब, आणि आमचं गुप्त बैठक झाली. आमच्या समाजावर अन्याय होता, आम्ही बोलायचं नाही. आज 374 जातीचा हा प्रवर्ग आहे, त्यांची एक जात आहे मराठा. हा 374 जाती आहे. अनेक मराठा नेते सांगतात की चुकीच्या दिशेने चाललेला आहे. जर जरांगेना आरक्षण आणि गरीब पोराचंच भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरीविषयक आरक्षण मागा, शिक्षणामध्ये आरक्षण मागा, पण तुम्हाला ओबीसी तुला आरक्षण कशासाठी पाहिजे? ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला 8.5% फायदा होतोय, ओपन मधून तुम्ही फायदा घेताय, आणि मग तुम्हाला आमचा राजकीयही आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा. मग आम्हाला काही गुलाम बनवायचं आहे काय? यांच्या ताडाखालच्या मांजरून जगू काय? यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा म्हणून आम्हाला टाकायचं आहे? काय करायचं याला? आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे. याची बैठक झाली, त्याची बैठक झाली, काँग्रेसला उभं केलं. जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय? ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे आहेत, ओबीसीचे आहेत, ते सगळं आहे. आणि ह्यानी ज्या पद्धतीनं वागतोय, जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काढेल. आमच्यापाशी सगळी हिस्ट्री आहे. आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही. हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत, अशा प्रकारचं काही ते दाखवतोय, हे ढोंग आहे. कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी वेगळे मार्ग आहेत, वेगळी व्यवस्था आहे. पण ते न करता इथूनच द्या आणि 94चं सांगतात. चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे 94ला, 94च्या निर्णयाला. 1994 मध्ये जो निर्णय झाला, काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं, त्याला चॅलेंज झालं, ऑलरेडी झालेला आहे. यांचा त्रास आपण वाचवला आहे. त्याला चॅलेंज करू, याला चॅलेंज करू, याला संपवून टाकू, त्याला मुळासकट संपवा, परवा करू नका, चिंता करू नका, परिणामाची चिंता करू नका. आणि ह्याला काय सांगायचं आहे का? मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका, त्यांना मारून टाका, संपवून टाका, असं म्हणायचंय काय? ही कुठली चितावणी आली? आणि म्हणजे कोण कारवाई करणार? अरे बडे बडे गेले या देशामध्ये. काय तुझं काय अभ्यास आणि कुठला काय आहे? याला संपवा, त्याला संपवणं म्हणणं, हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे. सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणीखोर बोलतायत, त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, गृहमंत्र्यांची आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.